एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते आहे. कसे आहात तुम्ही? आजचा व्लॉग आहे माझा संडेचा. तुम्हाला तर माहितीच आहे, मी संडेला माझ्या आईच्या घरी असते आणि संडे असल्यामुळे ना थोडंसं आम्ही उशिराच उठतो. कधीतरी शरीराला पण विश्रांती लागतेच ना, म्हणून आज सकाळी नाश्ता स्किप झालाच. म्हटलं थेट ब्रंचच करूयात आता, म्हणून ब्रंच बनवायचा विचार केला. सो मी आज बनवणार आहे सोपी, झटपट आणि खूप टेस्टी अशी सँडविच रेसिपी. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्लॉगला. मी इथं सगळ्यात पहिलं जे आहे ते काकडी छोटे 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 पीसेसमध्ये कापून घेतली. तुम्ही कटरचा यूज करू शकता किंवा मग नंतर मी बीट किसून घेतलं. लेटस जे होतं ते मी थोडंसं कापून धुवून ठेवलेलं आहे. कॉर्न सोलून ठेवलेत. मग कांदा, टोमॅटो हे व्यवस्थित छोटे छोटे चॉप करून घेतले. तुम्ही ह्यासाठी चॉपरसुद्धा यूज करू शकता, म्हणजे बारीक बारीक त्याचे तुकडे होतील. आता मला ह्या पॉईंटला ना असं वाटलं की आता खरंच चॉपरची गरज आहे आपल्याला, कारण ह्याला खूप वेळ लागला यार. म्हणजे माहीत नाही इतका, म्हणजे जवळपास अर्धा तास माझं कटिंग चॉपिंगलाच गेलं हे सगळं. आणि क्वांटिटी जास्त असल्यामुळे ना वेळ खरंच निघून गेला, कळलंच नाही किती वेळ गेला. सो मग आता इथं लास्टला कॅप्सिकमसुद्धा घेतलं आणि ते सुद्धा व्यवस्थित चॉप करून घेतलं. खरंच आता मला चॉपरची गरज आहे हे ह्या स्टेजला मला वाटलेलं आहे. बघूयात आता कसं होतं. सो हे सगळं जे मी व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे ते मी इथं एका मोठ्या पातेल्यामध्ये आता मिक्स करणार आहे. सो पहिलं काकडी आणि हे आहे बीट, तुम्ही गाजर असेल तर गाजर पण टाका. त्यानंतर मग जे कॉर्न, कांदा, टोमॅटो, कॅप्सिकम हे सुद्धा मी टाकून घेतलं आणि लास्टला लेटस. त्यानंतर एकत्र सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. लेटस नसलं तरी चालेल, पण कोबी काही यूज करू नका, कोबी काही छान लागणार नाही. लेटस असेल तर चांगलीच गोष्ट आहे. आता यामध्ये मी मॅगी मसाला टाकले दोन पेरी पेरी मसाला सगळे व्यवस्थित कट करून टाकलेले आहेत. आणि दोन घेतलेत प्रत्येकी. छोटे छोटे पॅकेट्स मिळतात 5 रुपीजला ते वाले. आणि मी युजली ना हे पॅकेट्स ना जेव्हा लागतात तेव्हाच आणते, स्टोर करून ठेवत नाही, कारण मग ना नंतर ते खराब होण्याची खूप शक्यता. आपण काय वारंवार हे मसाले वापरत नाहीत म्हणून. आणि ह्याच्यामध्ये चाट मसालासुद्धा टाकलेला आहे. त्यानंतर इथं पिझ्झा पास्ता सॉस जो आहे तो पूर्ण पॅकेट मी इथं टाकलेला आहे. माझ्याकडं क्वांटिटी जास्त होती आज सँडविचला, कारण हा ब्रंच होता, सो जास्त लागणार होतं, त्यामुळं पूर्ण पॅकेट टाकलेलं आहे. तुम्ही क्वांटिटी तर बघू शकता मी किती भाज्यासुद्धा चॉप केल्यात. त्यानंतर मिओनिजचंसुद्धा सेम पॅकेट्स वापरलेलं आहे. इथं तुम्ही तंदुरी मिओनिज वापरलं तरी चालेल, मी इथं प्लेनच आणलं होतं, सो तेही चालेल. त्यानंतर टोमॅटो सॉस टाकला. जरासं क्वांटिटी ह्याची त्याच्या म्हणजे जे 2 सॉसेस आपण यूज केले त्याच्यापेक्षा थोडासा जास्त यूज केलेला आहे. आणि मग नंतर लाल मिरची पावडरसुद्धा टाकली, थोडंसं तिखट, कारण आपण ह्याच्यामध्ये मिरची वगैरे काहीच यूज केलेलं नाही आहे. सो लाल तिखट, मिरची पावडर आणि मीठ व्यवस्थितपणे सगळं टाकलेलं आहे. अंदाज तुम्ही तुमचा वापरा. आणि सगळ्यात लास्ट चीज होतं ते मी किसून घेतलेलं आहे. चीज हे भरपूर क्वांटिटीमध्ये टाका, कारण घरात जर मुलं असतील तर ते आवडीने खातात. सो चीज मी इथं जास्त टाकलेला आहे. जवळपास जो म्हणजे मोठा ब्लॉक असतो त्यातला मी 3/4 चीज पूर्ण किसलेला आहे इथे. आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्या. ह्या स्टेजला छान मिक्स झालं, सगळीकडून चीज म्हणजे सगळीकडं लागलं, मसालेसुद्धा छान लागले, तर टेस्ट एकदम भारी येते. आणि तर माझं बाळ मला त्रास देत होतं, सो मी त्याला ओट्यावर बसवलं आणि मिक्स करायला घेतलं. आता इथं वेळ न घालवता मी ब्रेडवरती ते सगळं बॅटर आपण जे केलं होतं ते व्यवस्थित लावायचं. नो चटणी न काहीच लावलेलं नाही आहे मी. डिरेक्टली बॅटर लावलेलं आहे. आणि इथे मी ते टोस्टर किंवा काय तुम्ही गॅसवर करणार आहात त्याच्यावरती मी गरम केलं. आता इथे मी एक जुगाड केलेला आहे. माझ्याकडे आहे रोटी मेकर, जे की मी म्हणजे माझ्या मम्मीच्या घराच्या वेळेस पूजेला आलं होतं. जवळपास 2010च्या पूजेला आलं असावं. तो त्यावेळेसपासून हे मी असंच वापरते ॲज अ सँडविच मेकर म्हणून. खूप छान सँडविचेस होतात ह्याच्यामध्ये. त्याचं वेट पण आहे ना, त्याच्यामुळे त्या वेटमुळे सुद्धा ते सँडविच छान दबले जातात. सो मला सँडविच मेकरची गरज नाही आहे. रोटी मेकर आहे, पण रोटी काय त्यात होत नाही, पण छान प्रकारे सँडविच होतं, ऑमलेट होतं, डोसा होतो. सो मी हॉस्टेलला पण वापरलेला आहे. खूप छान आहे जर हॉस्टेलाईट असाल तर. सर
म्हणजे हॉस्टेलला असताना मी हे नेलं होतं रोटी म्हणजे चपाती बनवण्यासाठी, पण त्याचा यूज न होता हे छान ह्याचा बाकीच्या गोष्टीत यूज झाला. आणि तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी आणि छान टोस्ट झालं हे सगळं. सो छान टोस्ट करून आम्ही मस्त सँडविच एन्जॉय केले. त्यानंतर हा दुपारचा वेळ जो होता हा ह्याच्यासोबत मी स्पेंड करते बऱ्यापैकी. सो इथे ते बबल रॅप येतं ना, ज्वेलरीच्या पॅकिंगमध्ये आलं होतं, हे त्याला फार फोडायला आवडतं आणि आजकाल तो शिकला आहे, पण त्याला व्यवस्थित जमत नाही, पण तो छान फोडतो आणि त्याला मज्जासुद्धा वाटते त्यामध्ये, तो छान एन्जॉय करतो. मस्त इव्हनिंगला चहा घेतला आणि इथं हे टोमॅटो तोडायला आजकाल आम्हाला फार आवडतात. जे ग्रीन असतात ना ते सुद्धा आम्ही तोडतो, रेड असलं तरी तोडतो. सो हे मी त्याच्याकडून तोडून घेत होते. इथे माझा प्रयत्न आहे की ह्याला सुद्धा झाडांची आवड असावी. बघूयात इन फ्युचर काय, पण हे तरी मी आता त्याला करायला लावते. घे घे ते घे काढ दे. आता इथे मम्मीचं काम चालू होतं, जे की पाटा वरवंटा जे नवीन आणले त्याला सीझनिंग करायचं. सो तेच मम्मी ते करत होती. हे खरं लग्नासाठी आणले, हळदीच्या वेळेस लागतं म्हणून. आणि नंतर आम्ही गेलो वॉकसाठी. हा आता माझा इव्हनिंग टाईम बऱ्यापैकी मी ह्यालाच देते, वॉक करून येतो आम्ही लांब कुठेतरी. हा माझा असा काहीतरी अवतार होता. आणि जाता जाता बघा हे झाड किती आंब्यांनी भरले, बापरे किती आंबे आलेत. आता आंब्याचा सीझन तर सुरू होणार, पण हे बघा किती सारे आंबे आहेत. आणि इथे इतके मोकळे आहे ना, खूप भारी वाटतं वॉकला पण. आणि हे आमचं रुटीन आहे. इथं हार्दिक आपोआप इथे घेऊन येतो त्याला त्या कोंबड्या बघण्यासाठी, आणि त्या बघून इतका खुश होतो. आणि हे मॅन्डेटरी क्लिप आहे, कारण कुणाच लग्न होतं. अच्छा, का बरं? हां, बसलं प्रॉब्लेम. नंतर आम्ही तिथून निघालो आणि येता येता छोटे छोटे फणस पण दिसले. आणि तिथून येताना त्या काकूंकडून अंडीसुद्धा आम्ही येताना घेऊन आलो. सध्या तरी हा हार्दिकचा म्हणजे विषय आहे, अंडी त्याला फार आवडतात. आणि नंतर तिथून आल्यानंतर आमच्या मामाचं, म्हणजे माझ्या भावाचं, हार्दिकच्या मामाचं फॅन बसवायचं काम चालू होतं. इथं सगळा पसारा ठेवला आहे ह्यानी हॉलमध्ये, पण तो वरती चढला म्हणून मला पण कसं चढायचं आहे. सो आता हाही चढणार. तो काय वरतीपर्यंत गेला नाही, तेवढ्याच 2 स्टेप चढायचं आणि खाली यायचं. चला, इथं आज रविवार असल्यामुळे आमच्याकडे फिशचा बेत होता. कधी कधी आपण सगळे आठवडाभर इतके बिझी असतो आणि आपण रविवार हा फक्त पॉज घेण्यासाठी असतो. आजचा दिवस मला जास्त कामात गेला नाही. थोडा वेळ स्वतःसाठी, थोडा वेळ बाळासाठी सुद्धा गेलेला आहे. नंतर मी तर एकदम निवांतच झाले लास्टला. कधी कधी ना आपल्याला लहान लहान मुवमेंट्समध्ये पण खूप मोठे वाटतात. त्याच्यासोबत खेळणं, बोलणं हे सगळं मनाला खूप शांत करतं. तुम्हाला माहितीच आहे, माझं बाळ माझ्या आईकडे ठेवलेलं आहे, कारण काही वेळा आयुष्यात आपल्याला काही कठीण निर्णय घ्यावेच लागतात. हा निर्णय सोपा नाही, पण त्याच्या फ्युचरसाठी आणि माझ्या परिस्थितीसाठी तो योग्य वाटला. चला तर मग आजचा वीकेंड इथे संपला. पुन्हा त्याला आईकडे सोडताना मन थोडं हेवी आहेच. आई असल्यामुळे मुलापासून दूर राहणं सोपं नसतं, पण कधी कधी आपण मजबूत राहावं लागतं, कारण आपल्याला माहिती असतं की आपण जे करतोय ते त्याच्या चांगल्या भविष्यासाठी करतोय. मी नेहमी स्वतःला सांगते, हा फेज कायमचा नाही. एक दिवस असा येईल की जेव्हा सगळं पूर्ण एकत्र आणि सुंदर होईल. मी ऑनेस्टली सांगायचं म्हणलं तर मला फारसं आता शूट करायची इच्छाच नव्हती, म्हणून नंतर मी शूट करायचं थांबवलं. उद्याची थोडीशी टिफिनची तयारी केली. आणि नंतर काय होतं, कधी कधी कॅमेरापासून थोडं ब्रेक घेणं पण खूप गरजेचं वाटतं. आता थोडा वेळ स्वतःसोबत घालवते, बाळासोबत घालवते आणि दिवस इथेच संपेल माझा. आता चला, जर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण ते मला मोटिवेट करतं.
आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा संडे कसा गेला आणि तुम्हाला आजचं माझं काय आवडलं नाही हेही मला सांगा. भेटू आपण अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.